हे सर्व पाहता बीडचा बिहार तर झाला नाही ना, हा विचार करणे गरजेचे ठरते. तर महाराष्ट्रातील बीड या ठिकाणी झालेल्या विलास घुले यांच्या हत्याकांडामध्ये सौरभ सोनवणे यांचे नाव एवढ्या मोठ्या प्रमाणात का घेतले जात आहे? तर या प्रकरणामध्ये झालं असं की दोन गटांची भांडणं झाली होती. तर भांडणांचं कारण असं होतं की तू माझ्या बायकोचा नाद केव्हा सोडणार आहे? तर हा प्रश्न विचारून आरोपींनी हॉटेलवर उपस्थित व्यक्तीस मारण्यास सुरुवात केली. त्याने तेथून पळ काढला व या भांडणांना मिटवण्यासाठीच विलास घुले व त्याचे सहकारी आले असता त्यांना तुम्ही मध्ये पडू नका असे सांगून रागाच्या भरात विलास घुले यांना चाकू खोपसण्यात आला. यामध्ये जेव्हा फिर्यादी एफ.आय.आर. नोंदवण्यासाठी गेले तेव्हा सौरभ सोनवणे यांनी दबाव तंत्राचा वापर करून फिर्याद नोंदवण्यास विरोध केला असा दावा फिर्यादी यांनी केलेला आहे. त्यामुळे सौरभ सोनवणे यांना देखील आरोपी करण्यात यावे अशी मागणी फिर्यादीची आहे. यासाठीच धनंजय मुंडे यांनी देखील पावसाळी अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. सोबतच फिर्यादीने देखील मृतदेह स्वीकारला नाही व गावकऱ्यांनी देखील आंदोलन केलेले आहे व या सर्व घटनाक्रमानंतर एस.आय.टी.ची स्थापना करण्यात आलेली आहे व सौरभ सोनवणे यांचा तपास चालू आहे व सौरभ सोनवणे घटना जेव्हा घडली त्यावेळी घरी उपस्थित होते. त्यांचा तसा सीसीटीव्ही देखील आढळून आलेला आहे असे एसपींनी सांगितलेले आहे. परंतु एस.आय.टी स्थापन झाल्यानंतर याची सखोल चौकशी होईल. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता बीडमध्ये झालेले गुन्हे लक्षात घेतले तर 2024 मध्ये 40 मर्डर झालेले आहेत, 2025 मध्ये 34 मर्डर झालेले आहेत व एप्रिल 2026 नंतर आजपर्यंत बीडमध्ये 11 मर्डर झालेले आहेत. इतर गुन्ह्यांची देखील खूप मोठी लिस्ट आहे. हे सर्व पाहता बीडचा बिहार तर झाला नाही ना, हा विचार करणे गरजेचे ठरते. तसेच बीडमध्ये वंजारी आणि मराठा यांना विरोधात उभं करून कोणी स्वतःचा फायदा तर साध्य करत नाही ना, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.